औरंगजेबाचं एक मोठं स्वप्न होतं, दक्षिण जिंकायची। दिल्लीच्या तख्तावर बसून तो दक्षिणेकडे पाहत होता। त्याला वाटत होतं संपूर्ण दक्षिण आता आपल्या मुठीत येईल, पण त्याला कल्पनाही नव्हती दक्षिणेत एक असा राजा उभा आहे ज्याने फक्त 360 किल्लेच नाहीत तर एक पूर्ण स्वराज्य उभं केलं आहे, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। याचं एक मोठं कारण होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं दक्षिण दिग्विजय। पण या दक्षिण मोहिमेत एक अशी घटना घडली जिने जगाला दाखवून दिलं, महाराज फक्त युद्ध जिंकणारे राजा नव्हते, तर न्याय, संस्कार आणि स्त्री सन्मान जपणारे छत्रपती होते। सन 1677 छत्रपती शिवाजी महाराज रायगडावरून दक्षिण मोहिमेसाठी निघाले। ही दक्षिण मोहीम साधी नव्हती। हैदराबाद, तिरुपती, वेल्लोर, जिंजी, मद्रास, मदुराई या भागांपर्यंत स्वराज्याचा प्रभाव वाढू लागला होता। दिल्लीत बसलेला औरंगजेब सतत एकाच प्रश्नात अडकला होता, शिवाजी महाराज दक्षिणेत इतके आत कसे घुसत आहेत? कारण महाराज जिथे गेले तिथे फक्त तलवारीचा आवाज घुमला नाही, तिथे लोकांच्या मनात एक वेगळीच हलचल सुरू झाली। लोकांना जाणवू लागलं, हा राजा बाकी राजांसारखा नाही, हा राजा फक्त राज्य वाढवत नाही, हा राजा स्वराज्याचा विचार पसरवत आहे। याच मोहिमेदरम्यान महाराज बेलवडीकडे पोहोचले आणि तिथे समोर आली एक पराक्रमी स्त्री, राणी मल्लम्मा। आणि राणी मल्लम्मा ही सामान्य स्त्री नव्हती, ती केवळ राजघराण्यातली राणी नव्हती, तर रणांगणात उतरून लढणारी एक शूर योद्धा होती। मराठा सैन्य समोर उभं होतं, पण राणी मल्लम्मांनी माघार घेतली नाही। त्या स्वतः रणांगणात उतरल्या। मराठा सैन्याविरुद्ध त्यांनी जबरदस्त प्रतिकार सुरू केला। मराठा सैन्यालाही आता स्पष्ट झालं होतं, समोरची व्यक्ती साधी नाही, समोर एक पराक्रमी राणी उभी आहे। अखेर मराठा सैन्याने बेलवडी जिंकला। राणी मल्लम्मा पकडल्या गेल्या, मराठ्यांचा विजय झाला। पण इथून पुढे जी घटना घडली ती या संपूर्ण कथेला वेगळंच वळण देणारी होती। त्या ठिकाणी महाराजांचे सरदार सखुजी गायकवाड उपस्थित होते। सखुजी गायकवाड हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे होते। महाराजांच्या पत्नी सकवारबाई यांचे ते भाऊ होते, म्हणजेच ते महाराजांच्या जवळच्या नात्यातले होते। युद्ध जिंकल्यानंतर सखुजी गायकवाडांना वाटलं असेल, आता आपल्यावर कोण कारवाई करणार, कारण ते सरदारही होते आणि महाराजांचे नातेवाईकही होते। पण याच ठिकाणी त्यांनी एक गंभीर चूक केली, त्यांनी राणी मल्लम्मांशी गैरवर्तन केलं। ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली आणि महाराज संतापले, कारण महाराजांसाठी युद्ध जिंकणं महत्त्वाचं होतंच, पण त्याहून मोठं होतं स्वराज्याचे संस्कार। स्वराज्यात स्त्रीचा सन्मान हा नियम होता, तो फक्त बोलण्यापुरता नव्हता, तो राजकारणाचा भाग नव्हता, तो स्वराज्याच्या आत्म्याचाही भाग होता। महाराजांनी तात्काळ दरबार भरवला। सखुजी गायकवाडांना दरबारात उभं करण्यात आलं। त्यांच्या मनात कदाचित एक विश्वास असेल, मी तर महाराजांचा नातेवाईक आहे, माझ्यावर कठोर कारवाई होणार नाही। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात नात्यापेक्षा न्याय मोठा होता। महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, स्वराज्यात स्त्रीचा अपमान करणाऱ्यांसाठी माफी नाही। आणि मग महाराजांनी सखुजी गायकवाडांना कठोर शिक्षा दिली, त्यांचे डोळे काढण्याची शिक्षा सुनावण्यात आली, असा उल्लेख अनेक इतिहास ग्रंथांमध्ये आढळतो। ही शिक्षा फक्त एका व्यक्तीला नव्हती, हा संदेश संपूर्ण स्वराज्यासाठी होता। स्वराज्यात पराक्रम चालेल पण अहंकार चालणार नाही, युद्ध जिंकता येईल पण संस्कार हरवले तर ते स्वराज्य राहणार नाही। या काळात अनेक राजे युद्ध जिंकल्यानंतर स्त्रियांना लुटीचा भाग मानायचे, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला नेहमीच माते समान मानलं, शत्रूच्या बाजूची असो किंवा स्वतःच्या राज्यातील असो। स्त्रीचा सन्मान हा महाराजांसाठी कधीच तडजोडीचा विषय नव्हता। ही घटना फक्त एका युद्धाची गोष्ट नव्हती, ही घटना स्वराज्याच्या विचारांची आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त किल्ले जिंकले नाहीत, त्यांनी लोकांचा विश्वास जिंकला, त्यांनी राज्य उभं केलं, पण त्याच सोबत एक आचारसंहिता उभी केली। शत्रूवर विजय मिळवायचा पण अन्याय करायचा नाही, युद्ध करायचं पण स्त्रीचा अपमान करायचा नाही, राजकारण करायचं पण माणुसकी विसरायची नाही। आणि म्हणूनच महाराज फक्त एका काळचे राजा राहिले नाहीत, ते एका विचाराचे प्रतीक बनले। सभासद बखर, चिटणीस बखर आणि अनेक फारसी ग्रंथांमध्ये या घटनेचा उल्लेख आढळतो। म्हणजेच ही कथा केवळ मराठ्यांच्या विजयाची नाही, ही कथा आहे एका पराक्रमी राणीची,
ही कथा आहे एका चुकलेल्या सरदाराला मिळालेल्या शिक्षेची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायप्रियतेची आहे. आजही हा इतिहास आपल्याला एक गोष्ट सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज फक्त तलवारीमुळे महान झाले नाहीत, ते महान झाले त्यांच्या न्यायामुळे, ते महान झाले त्यांच्या संस्कारांमुळे, ते महान झाले स्त्री सन्मानाबद्दल त्यांच्या अढळ भूमिकेमुळे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आजही प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात राजा म्हणून नाहीत तर आदर्श म्हणून जिवंत आहेत. ऐका जरा, कारण आपल्या इतिहासातील प्रत्येक घटनेमागे एक विचार दडलेला असतो. इतिहासातली ही गोष्ट तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐका जराला नक्की सबस्क्राईब करा.